आहे स्ट्राईकवरती एक मोठ्या पटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू मलकापूर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर त्या तालुक्यामध्ये या खेळाडूची नावाची चर्चा आहे आणि आता सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तो काय करतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. जालिंदर पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय संग्राम. स्ट्राईकवरती संग्राम. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. नीट बॉल. पहिलाच नीट बॉल आलाय. आता याच्यानंतर बघायला गेलं तर हे दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. एका साईडला चिखलीचा संघ मलकापूरचा दुसरा संघ असणार आहे. त्यामुळं दोघांच्या दरम्यान हे चांगलं बॅटल आपल्याला देखील पाहायला मिळू शकतं आणि या गोलंदाजी राईट हँड उर्ध विकेटचा मारा. संग्राम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अगदी उसळी देण्याचा प्रयत्न जो होतोय आणि तो प्रयत्न वारंवार फसतोय. पहिल्या 2 चेंडूवरती तोच प्रयत्न झाला जो प्रयत्न फसला गेलाय. एकही चेंडू नाहीये. डिसिजन घेतलाय क्षेत्ररक्षणाचा आणि तो होतोय का यशस्वी हे देखील पाहावं लागेल. यावेळी फटका दर्जेदार. आवाज तर कडक आहे आणि फटका बेधडक आहे. षटकार. काय फटका खेळलाय बघा. अगदी बघायला गेलं तर स्लॉट मध्ये त्याच्या मिळालाय. रडावरती आला आणि त्याच्यावरती हा षटकार मिळालाय. साधा बॉल आहे. साधा बानं खातं उघडलंय. पहिली चेंडू बघायला गेलं तर डेट होते आणि पहिल्या चेंडूवरती हा षटकार आहे. पुढचा चेंडू ओहो मोठा वार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु यावेळी थोडासा स्लोअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती हा चेंडू टोटालाय. साधा धाव फलकावरती आहे. तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पावसाचा याच दरम्यान सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जालिंदर आणि हा मोठा फटका. पुन्हा एकदा षटकार. साधाबा. पुन्हा एकदा साधाबा मारतात कारण फलंदाजी जर बघितली या फलंदाजाचा जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूनं आपली नावं आपलं जे खेळी आहे ती चांगली खेळी करताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. तो संग्राम 3 चेंडू खेळलाय आतापर्यंत. 12 धावा त्याने लगवल्यात आणि या संघाच्या देखील धावफलकावरती आपल्याला 12 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. फटकेबाजी चांगली करायला सुरुवात केली परंतु यावेळी थोडंसं बघायला गेलं तर त्याच्याकडून मिस झालाय हा चेंडू. हा डॉट पाहायला मिळालाय. जालिंदरनं थोडंसं आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं बदल करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय जालिंदर. संग्राम आहे. नजर बसली त्याची चेंडूवरती. पुढचा चेंडू ओहो स्लॉट. फटका हवेत आहे. फिल्डर खाली आलाय. जजमेंट चुकलंय. चेंडू टप्पा टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चेंडू काही वेळासाठी जरूर हवेत होता. वाटलं होतं की कॅच होतोय की काय परंतु यावेळी मात्र फिल्डर मात्र बॉलच्या अगदी पुढे आला. जजमेंट चुकला आणि त्याच्यानंतर चेंडू चौकारासाठी बाहेर गेला. 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 16 धावा. चांगली सुरुवात आहे. पहिले 2 चेंडू यावर मध्ये 2 षटकार आहेत. एक चौकार आहे. टोटल धावा 16 धावफलकावरती आहेत म्हणजे चौकार आणि षटकारांच्याच धावा आतापर्यंत लगावल्यात आणि षटकार आणि चौकाराच्या भाषेनंतर आणखीन एक मोठा फटका. शॉट माझा बारी. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बारी. षटकार. 6 धावा. 22 धावा. आता मात्र वेग वाढवला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3-3 षटकांचा खेळ आणि त्याच्यामध्ये इथं मात्र चांगला मेळ जमवला गेलाय. तो फलंदाज संग्राम यानं स्वतः 6 चेंडू मध्ये 22 धावा. इथं मात्र चुकी झाली. गोलंदाजाला बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा लुटल्या गेल्यात. रोखायचा जर असेल तर एक चांगली गोलंदाजी इथं करावी लागणार आहे.
कारण एका साईडला संग्राम यानं आपला कारनामा दाखवलाय, 6 मध्ये 22 धावा केल्या. दुसऱ्या साईडला वैभव मात्र आता स्ट्राईक मिळतोय वैभवसाठी. पावसाची रिमझिम आपल्याला पाहायला मिळते आणि या रिमझिम मध्ये आपल्याला गोलंदाजाचं नाव दादा सांगा. पार्थ याच्याकडे जबाबदारी आहे. एक छोटाकचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू पार्थ याचा मिळालाय या ओपी चेंडू आणि त्याच्यावर दिशा नाही तर गोलंदाजाची दशा बदलली. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. साधाबांसाठी षटकार. पार्थ आला, पहिला चेंडू ओव्हर पिच केला आणि दुसऱ्या साईडनं सेट झालेला हा बॅटरनं आपला कारनामा दाखवायला सुरुवात केली. हा बोलतोय स्वतःला की म्हणतोय एका साईडला संग्राम चांगली बॅटिंग करतोय, दुसऱ्या साईडला वैभव आणि संग्रामची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वैभव सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका दर्जेदार आहे, फ्लॅट आहे, क्या सुटला का काय. आणि इथं मात्र नशिबानं साथ दिली वैभव सूर्यवंशी याला. कारण बघायला गेलं तर स्काय चषक मध्ये सलग 9 चेंडू मध्ये 9 षटकार मारणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्याच्यानंतर आपल्याला कळलंच असेल की त्याच्यामध्ये काय ताकद आहे, काय क्षमता आहे आणि त्यानं ते दाखवून देखील दिलंय. 6 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी केली या संग्राम यानं. 2 चेंडूमध्ये 7 धावा वैभव सूर्यवंशी यानं. पार्थ याचा पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा ओव्हर पिच आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वा आता मात्र गुगल मॅपवर जरी बॉलला शोधलं तर नक्कीच हा बॉल मिळणार नाही आहे, कारण अशा ठिकाणी मारलाय जिथं संग्रामच्या ताकदीचा अंत होतोय. 28 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा पार्थ सज्ज होतोय आणि हा चेंडू पाहिजे होता. या चेंडूनं गोलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु ती दिशा भरकटलाय. वाईटचा चेंडू आहे, अतिरिक्त धावसंख्येमध्ये पडली भर. अगोदर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी चालू असताना पार्थ याच्याकडून थोडीशी चुकी झाली. यावेळी दिशा लेंथ चांगली होती, परंतु दिशा मात्र थोडीशी भरकटताना पाहायला मिळालाय. हो पुन्हा एकदा तीच गती, परंतु इथं मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत जमिनीपासून. आणखीन एक वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. षटकार आणि चौकाराची भाषा बरोबरच इथं गोलंदाज अतिरिक्त धावसंख्या अवांतर धावा देखील दिल्या जात आहेत. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता जरूर. शॉर्ट थर्डमॅनला चांगला कॅच घेतला जातोय, माघारी परतावा लागणार आहे. संग्राम याला झटका क्रमांक पहिला दिलाय. खरं तर बघायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये 3-3 ओव्हरचे सामने असतात. तुम्हाला एकाला किती बॉल खेळता येतील हेही सांगता येत नाही आहे, परंतु जे काही बॉल आपल्याला आपल्या नशिबाने मिळतील ते तुम्हाला बाहेर घालवायचं एवढं टार्गेट इथं ठरतंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कसं असतं की किमान 5-5, 7-7 ओव्हरचे सामने असतात. त्यावेळी एखादा बॅटर जो असतो तो बॅटरला वेळ असतो सेट व्हायला, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ नाही आहे. 3-3 ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला अजिबात वेळ नसतो. त्याचमुळे हा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न फसला आणि त्याचाच परिणाम आपल्याला बघायला गेलं तर एक चांगला कॅच झाला. एका साईडला बघितलं तर पार्थ याचं एक डोकं लावलं त्यानं, काही 2 चेंडू वाईट टाकले आणि त्याच्यानंतर ते नजर लागली होती संग्राम याची त्या चेंडूवरती. ती मात्र थोडंसं तो जो काही तीक्ष्ण नजरेने त्यानं ठेवलेली ती लाईन होती ती तोडली आणि त्याच वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये संग्राम पॅव्हेलियनमध्ये परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज
मोठा हिट हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो सॅम मैदानाच्या आतमध्ये आलाय. याच्यामध्ये मध्ये क्षमता आहे मोठ्या पटक्यांची. काय करतोय बघूया. यावेळी पार्थ एक आहे मोका त्याला, कारण ओहो यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि तो देखील मिड विकेटला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर साधाबांसाठी आलाय डगआउट मध्ये मधूनच सेट होऊन आणि पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर घालवलाय. अतिशय महागडं षटक. 21 धावा आतापर्यंत लुटल्या गेल्यात. धावफलकावरती वैयक्तिक बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये मिळाले गेल्यात. एक विकेट जरूर मिळाली, संधी होती यावेळी. संग्रामची विकेट गेल्यानंतर पुढचा चेंडू पार्थ याचा लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. थोडस रनरअप मध्ये चेंज केला जातोय. पुन्हा एकदा माघारी येतोय. समोर मात्र सॅम पहिल्या चेंडूवरती षटकार मारून स्वतःमधला आत्मविश्वास कॉन्फिडन्स आहे वाढवलाय. कॉन्फिडन्स वाढवलाय परंतु ऑन साईडला केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. टप्पा टप्पा सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 47 रन. 47 धावा धावफलकावरती आहे. म्हणजेच काय तर आजच्या दिवसाची हायेस्ट स्कोर ओव्हरमध्ये आतापर्यंत धावफलकावरती लागला गेलाय आणि पार्थच्या या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा मिळाल्यात. अतिशय महागडं षटक आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक 4 कसं टाकलं कसं टाकलं जाईल हे देखील महत्वाचं आहे, कारण भरपूर धावा झाल्यात आणि एवढ्या धावा झाल्यानंतर इथून पुढचा 47 धावा म्हणजे काही वेळा म्हणलं जातं की डिक्लेअर करूया, परंतु इथं आता 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक देखील खेळायचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. सुनील याच्याकडे जबाबदारी आहे, प्रेशर आहे त्याच्यावरती आणि नक्कीच असणार आहे. 47 धावा झाल्यात. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. डायरेक्ट हिट करणं जर केला असता तर रनआउटची विकेट देखील मिळाली असती, परंतु त्यांना घ्यायचं नाही आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू. ओहो दिशा, परंतु धावा मिळतील त्या फक्त 2, कारण डिक्रेल झोन मध्ये चेंडू गेलाय. सॅम बघायला गेलं तर अंगावरती आला, त्याला शिंगावर घेतला आणि 2 डिक्रेल झोन मध्ये पाठवला गेलाय आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक धावफलकावरती. ओके सॉरी, डिक्रेल झोन मध्ये एका धावेसाठी गेलाय. झाडाच्या अलीकडून आणि पलीकडून असं 2 डिसिजन आहेत, त्यामुळे 1 धाव. यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुनील आणि सुनील वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. यावेळी देखील चेंडू आतमध्ये थोडासा राहिला. 1 धाव याच्यावरती देखील मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती आता मात्र 50 धावा. 50 धावा धावफलकावरती आहेत. बिनधास्त खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव आणि त्याचबरोबर सॅम. वैभव यानं चांगली कामगिरी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा केल्यात. सुनील याचा पुढचा चेंडू अगदी दिशा भरकटलेला चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. वाईट आणि प्लस 1 धाव. टोटल धावा मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एमजे स्पोर्ट्स वाठार आणि त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या 2 संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. शिरूरचा संघ आणि वाठारचा संघ राहुल दादा यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय हा टॉस. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 54 धावा धावफलकावरती आहेत आणि
सुनील थोडासा महागडा होतोय यावेळी. आपण बघायला गेलं तर 7 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला खर्च जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील सज्ज होत आहे. सॅम समोर असणार आहे. फुटवर्क चांगला आहे. ओहो, यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटला आहे. फटका मोठा. फिल्डर आहे, काय करतोय बघूया. एक धाव घेतली. दुसरी रनेचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र सापडत नाहीये आणि इथं मात्र चेक केलं जात आहे. 4 धावा चौकार. या चौकारानं मात्र आणखीन 4 धावांची बढत. 4 धावांनी संघाची धावसंख्या 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 58 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. सर्वात जास्त धावसंख्या या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण 11 धावा आतापर्यंत लुटल्या गेल्यात. आणखीन एक बैठक. षटकार. 6 धावा. बॉल टाकायचा आतमध्ये. आपल्याला विनंती असणार आहे, बॉल घेऊन यायचं. याचबरोबर षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 64 धावा धावफलकावरती. विजयासाठी कराव्या लागतील त्या धावा 65. हॅलो. तीन षटकामध्ये विहान 11 चिखली संघाला 65 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. सामना लवकरात लवकर सुरू करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. शिवप्रेमी मलकापूर. राजू जगदाळे 1 मिनिट इकडे या. निघालाय. हॅलो. सामना लवकरात लवकर सुरू करा. दोन्ही संघ. शिवप्रेमी मलकापूर. फिल्डिंग सजवून घ्या. बॅट्समन नेम अजित आणि निखिल. अजित आणि निखिल 2 बॅटर.
आपला विहान 11 12वा खेळाडू लावून द्या. विहान 11 12वा खेळाडू इकडे इकडे इथे त्या तिथं आता बसणार आहे तिथे एक नाव सांगायला लावून द्या. तर यानंतरची मॅच असेल एमजे फर्निचर विरुद्ध एमजे वटार विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे दोन संघादरम्यान यानंतरची मॅच असेल. तर आता चालू सामना विहान 11 विरुद्ध शिवप्रेमी मालकापूर दोन संघादरम्यान 3 षटकामध्ये 65 धावांचं टार्गेट. बॉलर्स नेम यश जयेश श्रेयस. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती श्रेयस दाखल झालाय. पहिले षटक घेऊन शिवप्रेमी मलकापूर संघाकडून निखिल बॅटिंग साठी. सुरेख फटका स्क्वेअर कट पद्धतीचा फटका चेंडू सरळ 4 धावेसाठी. पंचांचा निर्णय काय पाहूया. डेट बॉल आहे. डेट बॉल पंचांनी घोषित केलाय. परत एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होतोय सुरेश. तर स्ट्राईक वरती निखिल. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती हिट 6. पहिल्या चेंडूवरती हिट 6. निखिल यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल आक्रमण 6 धावांनी संघाचं खातं उघडतंय. विहान 11 चिखली संघाकडून पहिल्या चेंडूवरती एक षटकार खेचतोय निखिल. मात्र दिशाहीन गोलंदाजी पहिलाच वाईट दाखल करतायत. श्रेयस परत एकदा डेट चेंडू घोषित करतायत पंच प्रवीण लोंढे. तर मोन्या डेरेवर प्रदीप जाधव यांचे सहर्ष स्वागत. कवटे मांगाचा ब्लॅक टायगर जरासा वॉर्मअप करताना परत एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती श्रेयस. तर स्ट्राईक वरती निखिल. एकसारख्या दिशेने केलेला फटका गोषंगी क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा निर्णय एका धावेचा येतोय. एका धावेने संघाचं धावफलक झपाट्याने पुढे वळ.
बरोबर. परत एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रेयश. सुरेख चेंडू. वाईटचा इशारा. कडक पंच मुकेश शिंदे यांचा वाईटचा इशारा. त्याला सामन्याला विलंब लावू नका, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. परत सुरेख फटका. निखिल यांच्या बॅट मधून एक लांबलचक षटकार. आतापर्यंत तीन चेंडू तब्बल 15 धावा कुठल्या गेल्यात. निखिल याने सुरेख फटकेबाजी. पन्नास धावा तब्बल बनवायच्या आहेत आता. 15 चेंडू तर 50 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सुरेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तर स्ट्राईकवरती हार्ड हिटर. याही चेंडूवरती मारण्याच्या प्रयत्नात फसतोय, परंतु नीटचा चेंडू गॅदर होत नाही आणि झेल तुटलेला आहे. एक मोठं जीवदान निखिल यांना. हा तेच तर चेंडू. चेंडू काय समजत नाही. आणखीन फलंदाज बाद. निलेश जाधव. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये निलेश जाधव. निलेश जाधव नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी. अद्याप एक षटकातील चेंडू बाकी आहे. 1.5 चेंडू परत एकदा गणपती घोषित केलाय. 1.5 चेंडू. परत एकदा सुरेख चेंडू. षटकाची समाप्तीचा इशारा.
वैयक्तिक कोट्यातील पहिल्या व संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बरकत चेक दाखल होतोय. तर स्ट्राईक वरती कोण आहे? स्ट्राईक वरती अजय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन वाईटचा इशारा कडक पंच प्रवीण लोंढे यांचा. एक चेंडू चांगला टाकला, त्यानंतर एक अतिरिक्त चेंडू टाकला बरकती यांनी. हृदय लागून मागच्या दिशेला गेलेला चेंडू. सुरेख चेंडू डॉर चेंडू ते बरकत यांच्या बॅटमधून. डॉट बॉल घोषित होतो परत एकदा. परत का आणखीन एक डॉट चेंडू होतोय. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर्स नेम जालिंदर. आणखीन एक फलंदाज बाद. बॅट्समन लावून द्या लवकर. बॅट्समन नेम अभिजित. वाईटचा इशारा पंचांचा. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक चेंडू.
समोरच्या दिशेने खेळलेला फटका, षटकार जातोय, चेंडू पाहायचाय, बॉल 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 टाका. बॉल बॉल टाकायचा आहे. बरोबर. बॉलर्स नेम, बॉलर्स नेम, अथर्व. समोरच्या दिशेला खेळलेला फटका, यावेळेला मात्र सुरेख फटका, बॉल पाहायचा आहे बारक्यानो, बॉल पहा बॉल पहा. हा बॉल पहा, सापडला, बॉल टाकात, बॉल टाकात, आत टाका. तर यानंतर यशवंतभाऊ पाचंगे विरुद्ध एमजे वट्रा या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्याच्या कल्याण, यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. लवकरात लवकर सामना सुरू करा. बॅट्समन नेम स्वप्नील. डेट चेंडू आहे. आणखीन एक चेंडू डेट येतोय. ब्रेक चेंडू. मॅच संपते. ओके.